आता. त्यानंतर शिवसेना शतकाकडे, म्हणजे हे 1.5 शतक तर ते शतकाकडे आहेत. 89 ठिकाणी शिवसेना आघाडीवर आहे. राष्ट्रवादीचा आकडा 82 आहे सध्याच्या घडीला. काँग्रेस 29 ठिकाणी आघाडीवर आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी 7, ठाकरेंची सेना 20, इतर 20 अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे इथे अर्थातच मोठी आघाडी किंवा मोठा परफॉर्मन्स जो आहे तो पुन्हा एकदा भाजपचा आपल्याला बघायला मिळतो. 150च्या घरात ही भाजपची आकडेवारी गेलेली बघायला मिळते. आणि अनेक ठिकाणी आता एव्हाना आनंदोत्सव, जल्लोष, गुलालाची उधळण हे सगळं सुरू झालेलं आहे. कारण आता निकाल म्हणजे मतमोजणी सुरू होऊन जवळपास 2 तास हे आता झालेले आहेत. 11:56, 11:57 झाले. त्यामुळे 2 तास जवळपास आता हे निकाल जे आहेत ते आता म्हणजे मतमोजणी सुरू होऊन झालेली आहेत. आणि तिकडे अनेक ठिकाणी आता आनंदोत्सवाला सुरुवात. कुंभरोशी गणातल्या शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे जिंकले, तर राष्ट्रवादीचे सचिन उत्तेकर महाबळेश्वरमध्ये हे पराभूत झाले. आता हळूहळू वैयक्तिक निकाल देखील समोर येत आहेत. सिंधुदुर्गामधला हा निकाल समोर आलेला होता. तिकडे रायगडमधला तळा तालुक्यात राष्ट्रवादीचे सगळे उमेदवार जिंकले. म्हसळ्यामध्ये सुद्धा सगळे उमेदवार राष्ट्रवादीचे जिंकले होते रायगडमध्ये, आणि आता तळ्यामध्ये सुद्धा सगळे उमेदवार जिंकल्याचं चित्र पाहायला मिळते. त्यामुळे राष्ट्रवादीनं आपली या 2 ठिकाणची ताकद अबाधित ठेवल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. रायगडमध्ये शिवसेना 13 तर राष्ट्रवादी 10 जागांवरती सध्या आघाडीवर आहे. राष्ट्रवादीकडनं अर्थात आवाहन करण्यात आलंय कार्यकर्त्यांना, नेत्यांना की जल्लोषामध्ये संयम बाळगा. आपण आपला नेता गमावलाय, त्याची जाणीव असूया आणि आपल्या निकालाला आपल्या नेत्याच्या निधनाची किनार आहे हे लक्षात ठेवा आणि संयमानं विजयाचं सेलिब्रेशन करा. पुण्यामध्ये भाजप 18 तर राष्ट्रवादी 22 अशी सध्याची आकडेवारी आहे. म्हणजे राष्ट्रवादीचा एक प्रकारे अप्पर हँड पुणे जिल्हा परिषदांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मुळशी, पुणे, पिरंगुट गणातनं राष्ट्रवादीचे राहुल पवळे हे विजयी झालेले आहेत. अजित लाकाळ हे सुद्धा शिवसेनेचे धाराशिवमधनं विजयी होत आहेत. संगमेश्वरच्या कोसुम गटातनं भाजपचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत. मंगळवेढ्यातनं भाजपच्या संगीता दुधाळ यांनी विजय मिळवलेला आहे. शिवसेनेचे दिलीप भोईर हे अलिबागमधल्या आवाज गटातनं विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि महाबळेश्वर तालुक्यात शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे. शिवसेनेचे उमेदवार संजयराव मोरे यांचा विजय आपल्याला पाहायला मिळतोय. 393 म्हणजे जवळपास 731 पैकी 400 जागांचे कल किंवा निकाल आपल्या हाती आलेत. आणि यामध्ये 145 जागांसह भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे किंवा क्रमांक 1चा पक्ष आपण म्हणू. शिवसेना 90 आणि इतर कुठे काय परिस्थिती आहे हे सुद्धा आपण ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊयात. खास करून रायगडची स्थिती. रायगडमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना ही क्रमांक 1 वरती सध्या 13 जागांसह. त्याखालोखाल अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, मग भाजपचा नंबर लागतो 6 जागांसह. ठाकरेंची शिवसेना 3 तर इतर 5 अशी रायगड जिल्हा परिषदेची परिस्थिती. त्यामुळे रायगडमधली ही वैयक्तिक जिल्हा पातळीवरची ही आकडेवारी समोर आली आहे. तर इतर ठिकाणचे देखील त्या जिल्ह्यामधले आता एव्हाना चित्र जी आहेत ती समोर येत आहेत. 393 कल आतापर्यंत समोर येत आहेत, ज्याच्यात 145 ठिकाणी भाजपची आघाडी, 90 ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी 82, काँग्रेस 29, त्यासोबतच ठाकरे सेना 20, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 7, इतर 20. आणि काही ठिकाणचे निकाल देखील आता हळूहळू समोर येत आहेत. संभाजीनगरमधला निकाल समोर आलाय. रायगड तळामध्ये राष्ट्रवादीचे सगळेच्या सगळे उमेदवार जिंकलेत. 2 गट आणि 4 गण हे राष्ट्रवादीने जिंकलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा एक मोठा परफॉर्मन्स इकडे. संभाजीनगरात शिवणा गट शिवसेनेच्या उमेदवार जिंकले. तर महाबळेश्वर कुंभरोशी गणात शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे जिंकलेले आहेत. संजयराव मोरेंचा विजय. तर कुंभरोशी गणात राष्ट्रवादीचे सचिन उत्तेकर पराभूत. सिंधुदुर्ग वेंगुर्ले महापण गणात भाजपचे विष्णू फणसेकर जिंकलेत. तर पिरंगुट गणात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष राहुल पवळे, मुळशी, पुणे, धाराशिव पळसप गटात शिवसेनेचे अजित लाकाळ हे जिंकलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी आता वैयक्तिक निकाल जे आहेत ते समोर येत आहेत. पंचायत समिती जर आपण ज्ञानदा बघितली तर पुन्हा एकदा 125 पैकी 9 ठिकाणचं सध्याचं चित्र जे आहे ते समोर येते. भाजप 3 ठिकाणी आघाडीवर, शिवसेना 2, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 1. पंचायत समितीत अजून तरी ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष किंवा इतर यांचं खातं उघडलेलं नाही. आणि सोलापूरचा अश्विन आपण विचार केला तर सोलापूरमध्ये भाजपचा वर्चस्व दिसतोय. कारण भाजपनं इतर पक्षांच्या तुलनेमध्ये खूप जास्त जागांवरती आघाडी घेतल्याचं पाहायला मिळते. धाराशिवमध्ये भाजप 6, शिवसेना 5 अशी परिस्थिती आहे. लातूरमध्ये भाजप 8, काँग्रेस 7 अशी सध्याची आघाडी, राष्ट्रवादी 2 अशी इथली संख्या आहे. सोलापूरमध्ये भाजप 17, शिवसेना 5, राष्ट्रवादी 8 असं चित्र आपल्याला आकड्यांच्या बाबतीमध्ये दिसून येतं आहे. रायगडमध्ये अगदी काटेकी टक्कर आहे 3ही पक्षांमध्ये, खास करून राष्ट्रवादी आणि शिवसेना या 2 पक्षांमध्ये आपण म्हणूयात. सिंधुदुर्गात सुद्धा भाजपची गाडी सुसाट आहे. 19 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. त्याखालोखाल शिंदेची शिवसेना आहे 7 जागांसह. पुण्याच्या
मुळशीमधनं सुद्धा आपण एक निकाल येतोय तो सुद्धा जाणून घेऊयात. पण हे विजयी सेलिब्रेशन आहे अनेक उमेदवारांचं. तर पंढरपूरमध्ये मंगळवेढामध्ये भाजपच्या उमेदवार जिंकतायत. रायगडमध्ये अलिबागमध्ये आवाज गटातनं शिवसेनेचे दिलीप भोईर जिंकतायत. महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचे उमेदवार जिंकतायत. वेगवेगळ्या ठिकाणचे विजयोत्सव एकीकडे येत असतानाच निकाल देखील समोर येत आहेत. रत्नागिरीमध्ये शिवसेना 17 भाजप 1 एक मोठी कामगिरी. रत्नागिरीमध्ये शिवसेनेने मोठं वर्चस्व. तर सिंधुदुर्गात भाजप 19 शिवसेना 7. त्यामुळे रत्नागिरीत वेगळं चित्र, सिंधुदुर्गात वेगळं चित्र. पुण्यामध्ये राष्ट्रवादी 23 भाजप 18. त्यामुळे पुण्यामध्ये महापालिकेमध्ये भाजपने बाजी मारली होती त्या पुण्यामध्ये आता जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी परफॉर्मन्स देताना दिसते. रत्नागिरीचं चित्र शिवसेना 17 आणि भाजप 1 राष्ट्रवादी 1. त्यामुळे शिवसेना या दोघंही मित्रपक्ष किंवा एकूणातच कोणत्याही पक्षापेक्षा अतिशय मोठ्या फरकाने पुढे आहे. आणि तेच चित्र तुलनेनं आपल्याला सोलापूरमध्ये सुद्धा पाहायला मिळते. सिंधुदुर्गात वेंगुर्ले गणात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुळशी पुणे पिरुंगट गटातनं राष्ट्रवादी शपथचे उमेदवार विजयी होत आहेत. धाराशिवमध्ये शिवसेनेचे अजित लाकाळ यांनी विजय मिळवलेला आहे. कोसुम गटात संगमेश्वरमधनं भाजपचे प्रमोद यांचा विजय झालेला आहे. त्यामुळे आता हळूहळू 394 जागांचे जवळपास 400 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत 731 जागांपैकी. आणि जर का पंचायत समित्यांचा विचार केला तर 125 पैकी 9 जागांचे निकाल किंवा कल समजलेले आहेत. पण भाजप हा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पाहायला मिळतोय. विक्रांत भास्कर जाधवांचा मुलगा हा रत्नागिरीच्या अजगोलीमधनं विजयी झालेला आहे. आणि अर्थातच ही निवडणूक प्रतिष्ठेची प्रत्येक नेत्यासाठी असते जेव्हा त्यांचे सगळे सोयरे किंवा नातेवाईक या निवडणुकीमध्ये उभे असतात. भास्कर जाधवांना मोठा दिलासा मुलगा विक्रांतनं विजय मिळवलेला आहे. तर तिकडे शांभवी कल्याण शेट्टी सोलापूर जिल्हा परिषद चपळगाव मधून त्या जिंकलेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आमदारांच्या घरामध्ये हे निकाल जाताना बघायला मिळतात. सागर कल्याण शेट्टी भाजपचे जिंकलेले आहेत सोलापूर पंचायत समिती चपळगाव. त्यासोबतच संस्कृती राम सातपुते सोलापूरमधनं दहिगावमधनं जिल्हा परिषदेत जिंकलेल्या आहेत. त्यांनी देखील एक विजय मिळवलेला. मागाशी राम सातपुतेंचं सेलिब्रेशन देखील आपण पाहिलेलं. आणि ही बहुचर्चित निवडणूक अर्चना पाटील या भाजपच्या जिंकलेल्या आहेत धाराशिव जिल्हा परिषद 13 इथून. तर विकास गोगावले यांनी सुद्धा विजय मिळवलेला आहे. भरत गोगावले यांचे ते चिरंजीव आहेत. त्यामुळे प्रामुख्यानं आत्ताच्या या सगळ्या निवडणुकांच्या निकालांमध्ये नेत्यांना दिलासा मिळालेला आहे. महाबळेश्वर कुमरोशी गणामध्ये राष्ट्रवादीचे सचिन उत्तेकर हे विजयी झालेले आहेत. आणि कार्यकर्त्यांच्या हातामध्ये अजित पवारांचे फोटो आहेत. अनेक कार्यकर्ते भाऊक झालेत. अजितदादा अमर रहे या घोषणा दिल्या जातात. आणि अर्थातच नेत्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं आजचा विजय आजचा निकाल हा अजित पवारांना समर्पित केला जाईल. खरंय ना, आपण बघतोय एकीकडे आनंदोत्सव तर दुसरीकडे हे कार्यकर्ते काहीसे भाऊक देखील झालेले आहेत. त्यांना अर्थातच यावेळी या नेत्याची आठवण होतीये. आणि इकडे अजित पवारांच्या फोटोसह एक कार्यकर्ता आपल्याला बघायला मिळतोय. आणि साताऱ्यामधली काय परिस्थिती? भाजप 32 जागांसह आपली आघाडी मिळवून आहे.